मुंबई पुणेकरांना देवाभाऊच्या सरकारकडून मिसिंग लिंकचं गिफ्ट मिळणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक मार्ग प्रकल्पाचं थोड्याच वेळामध्ये लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण पार पडेल। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे। विशेष म्हणजे मिसिंग लिंक मार्गावर 2 मोठे बोगदे असून यातील एका महाकाय बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। मिसिंग लिंक प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे। इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासातील अंतर कमी होईल, सोबतच वाहन चालकांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। समृद्धी महामार्गाने खऱ्या अर्थाने समृद्धीचा वाटेवर आलेल्या महाराष्ट्राचा विकास वेग हा मिसिंग लिंकमुळे दुप्पट होणार आहे। त्यांच्या आधीच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेला हा प्रकल्प आज पूर्णत्वाला आलाय। पायाभूत सुविधांमधील मुख्यमंत्री फडणवीस यांची वेगवान आणि सातत्यपूर्ण कामगिरी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला सदैव एक पाऊल पुढे ठेवणारी अशीच आहे। या मार्गाची लांबी 13.3 किलोमीटर इतकी आहे। मुंबई पुणे अंतर 6 किलोमीटरनं कमी होणार आहे। प्रवास वेळेमध्ये 25 मिनिटांची बचत होईल। प्रकल्प खर्च 6,695 कोटी इतका आहे। ते 22.33 मीटर इतक्या लांबीचा हा प्रकल्प आहे। बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। बोगद्यात सेन्सर, सीसीटीव्ही, वायुविजन प्रणाली आहे। टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा 180 मीटर उंचीचा केबल स्टेड पूल आहे। वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सने परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे। दरम्यान मिसिंग लिंकचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अखेर मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्र दिनीच्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर या मिसिंग लिंकचं उद्घाटन होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिकडे खोपोलीचं मार्गून। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे 2 प्रमुख बोगदे असणार आहेत। तब्बल 8.9 म्हणजे जवळपास 9 किलोमीटर हा बोगदा आणि या बोगद्याचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 24 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे। आशिया खंडातला सर्वात रुंदी असलेला आणि याची गिनीज बुकात पण नोंद होणार आहे आणि प्लस पुढे एक दरी पूल आहे। ह्या सगळ्या प्रवासाचा थरार आपण अनुभवणार आहोत। थोड्याच वेळात लगेच आपण ह्याच प्रवासाला निघतोय, पण याची सुरुवात ह्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर कुठल्याही बोगद्यावर यापूर्वी असे नक्षीकाम नव्हतं। इथं कारले लेण्याचं, गड किल्ल्याचे बघा छान ज्याला आपण शिल्प म्हणूया, हे शिल्प उभारलेले आहे। त्यामुळे ते प्रवाशांना निश्चितच आकर्षित करतात आणि एक प्रवासाचा एक वेगळा आनंद देत आहे। महाराष्ट्राची संस्कृती यातनं आपल्याला इथं साकारल्याचं पाहायला मिळतं। याच्यासाठी हा जो बोगदा आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हा मिसिंग लिंक प्रकल्प त्याच्याच प्रवासाचा थरार आता आपण अनुभवतोय हे सगळ्या बोगद्यातनंच आणि हा 2 वे बोगदा आहे सगळ्यात महत्त्वाचं। मग इकडून तिकडं बघा प्रत्येक ठिकाणी अंडरपास आहे दोन्ही बोगद्यांना। म्हणजे जर समजा एका बोगद्यात काही ट्रॅफिक जाम झालं त्याला इकडून करता येईल। म्हणजे सगळं इंटरकनेक्टेड ज्याला आपण म्हणू, हे सगळे बोगदे आहेत आणि त्याचाच आनंद आता आपण घेतोय। पुढचा जो प्रवास आहे साधारण याच्या पुढे दरी पूल आहे। दरी पूलचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मोठं जो टायगर व्हॅली पॉईंट आहे तिथला तो दरी पूल आहे, तो जवळपास 1 किलोमीटरचा आणि तो केबल स्टेडअपचा दरी पूल आहे। मिसिंग लिंकच्या फसलूकच्या शेवटच्या टप्प्यात आता आपण आलेलो आहोत।
हा दुसरा बोगदा जो आहे त्याचाही प्रवास पूर्ण आपण अनुभवून आता जिथं हा एक्सप्रेसवेला हा रस्ता मिळतो त्या रस्त्याला आता आपण इथं आलोय बघा. हे दोन्ही बोगदे बघा, मग हा किती मोठा पाषाणचा डोंगर पोखरून हे दोन्ही बोगदे बनवण्यात आलेले आहेत. आणि हे दोन्ही बोगदे म्हणजे साधारण त्यांची जी लांबी आहे 1.64 किलोमीटरचे, म्हणजे कारण दुपदरे आहेत, म्हणजे दोन्ही टू अँड फ्रोचे बोगदे आहेत आणि दोन्ही इंटरकनेक्टेड एकमेकांना. उद्या जर समजा काही आतमध्ये काही दुर्घटना घडली तर इकडून तिकडं पास ऑन होता यावं म्हणून आणि वरती जाळ्या लावण्याचं काम सुरू आहे. आणि वैशिष्ट्य काय आहे मिसिंग लिंकच्या बोगद्यांचं, तर गड किल्ल्यांचा लुक देण्यात आला आहे. म्हणजे तिकडच्या साईड कुसगावच्या साईडनी बघितलं आपण कारल्याच्या लेण्याचं, कारण हा सगळा परिसर अगदी पर्यटन स्थळाचा आहे, लेण्यांचा आहे. कारण लोणावळा खंडावळ्याच्या सगळ्या डोंगर रांगा आहेत, तिथनं हे सगळे दोन्ही बोगदे पास होते. मध्ये दरी पूल असे 3 टप्पे आहेत आणि या दोन्ही बोगद्यातनं पुणेकर आणि मुंबईकरांचा जो प्रवास आहे निस्ता सुखकर नाही, आनंद नाही, तर वेगवान होणार आहे. हे सर्वात महत्त्वाचे आणि त्याचं उद्घाटन महाराष्ट्र दिनी होतं आहे. हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असणार आहे तमाम महाराष्ट्रवासियांसाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे, झी मीडिया, मिसिंग लिंक प्रकल्प.